Okay, which is your favorite story in this book? It is lots of stories. Tell me a name. Tell me the name of stories. Mama Code, Mighty Mansi, and Smart Banker, The Road Doctor, The Turtle Doctor. ओके सो मंडळी, मला खूप साऱ्या मागे कॉमेंट आल्या होत्या की मुलांना स्पेशली टीनएजर्सला बुक सजेस्ट करा की त्यांना कुठली बुक्स आपण रीड करायला द्यायला पाहिजेत. तर आजच्या व्हिडिओमध्ये हे मी मस्ट बाय फॉर टीनएजर्स बुक तुमच्यासाठी घेऊन आले आहे. तर या बुकमध्ये आपल्या इंडियामध्ये जे रिअल हिरोज घडून गेलेले आहेत त्यांच्या स्टोऱ्या दिलेल्या आहेत की कसं त्यांनी त्यांच्या लहानपणापासून स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण केली. ते जसं की रॉकेट वुमन, तुम्हाला माहितच असेल रॉकेट वुमन रितू करिधल, त्यांची स्टोरी दिलेली आहे. त्यांचा एक पाय तुटलेला असून सुद्धा ते कशा रॉकेट वुमन बनल्या त्यांची स्टोरी सुद्धा इथं आहे. त्याचप्रमाणे डेंजर मॅन दिवांशू घनत्राल, डॉक्टर सुप्रिजा धारिनी, त्यांनी 18 लाख कासव जंगलात सोडले, असं काहीतरी अशा इंटरेस्टिंग स्टोरीज ह्या बुक्स मध्ये दिलेल्या आहेत जी आपल्या मुलांना खूपच इन्स्पायर करतात. या वयामध्ये मुलांना मोटिवेट करणं, इन्स्पायर करणं खूप गरजेचं असतं आणि त्यासाठी हे बुक मी तुम्हाला आज सजेस्ट करते आहे. सुवानीने सुद्धा खूप साऱ्या स्टोरीज रीड केलेल्या आहेत आणि अशा या स्टोरीज आहेत जी आपण एक स्टोरी आपल्या मुलांसोबत या स्टोरीला घेऊन एक मिनिंगफुल डिस्कशन आपण आपल्या मुलांसोबत करू शकतो. जेव्हा ही सुवानी कशासाठी हट्ट करत असेल, आपली मुलं हट्ट करत असतात खूप काही गोष्टींसाठी, त्या कितीही त्यांना समजवलं तरी ऐकत नाही. पण जर आपण त्यांना एखाद्या स्टोरीच्या मार्फत समजवलं की बघ हे सुद्धा तुझ्यासारखेच होते पण त्यांनी कसं वेगळं जीवन जगलं, त्यांनी कसे त्यांचे स्वप्न पूर्ण केले, तर आपण जर एखाद्या स्टोरीचं एक्झाम्पल घेऊन आपल्या मुलांना समजवलं तर ते खूप छान समजतात सुद्धा आणि त्या स्टोरी मधून मोटिवेट सुद्धा होतात, इन्स्पायर सुद्धा होतात. कारण ह्या बुक मध्ये दिलेलंच आहे, इट डझंट मॅटर हाऊ ओल्ड यू आर or where you come from or how many marks you scored in the last test, all of us can become heroes. म्हणजे हे महत्त्वाचं नाहीये की आपण कुठून आलो आहोत, आपण कोण आहोत, आपल्या एक्झाम मध्ये आपल्याला किती मार्क्स येत आहेत, दॅट डझंट मॅटर. आपण जर आपली स्वप्न मनापासून बघितली आणि ती मनापासून पूर्ण केली तर आपण सुद्धा आपली स्वप्न पूर्ण करू शकतो, आपण सुद्धा हिरो बनू शकतो. हिरो म्हणजे काय, फक्त मूवीजचे हिरो नाही तर रिअल लाईफ मध्ये. आता मी तुम्हाला फॉर एक्झाम्पल इथं एक स्टोरीचं एक्झाम्पल देते. तसं तर या बुक मध्ये 20 स्टोरीज दिलेल्या आहेत पण एक स्टोरीचं मी तुम्हाला आता एक्झाम्पल दाखवते. स्टोरीचं नाव आहे बीबी प्रकाश कौर ममा कौर. तर ह्या ज्या प्रकाश कौर आहेत यांनी एक युनिक होम स्टार्ट केलेलं. जेव्हा त्या 24 वर्षाच्या होत्या तेव्हापासून त्यांनी हे होम स्टार्ट केलं. तर ह्या होम मध्ये ज्या पालकांनी आपल्या मुलींना असं सोडून दिलेलं असतं, म्हणजे अनाथ मुलींचं होम त्यांनी स्टार्ट केलं. त्या सुद्धा स्वतः अनाथ आहेत आणि त्यांनीच तशा त्यांच्यासारख्या अनाथ मुलींना एक शेल्टर तयार करून दिलं. तर त्यांनी त्याची ग्रोथ हळूहळू कशी केली, एका मुलीपासून 60 मुलींपर्यंत, 60 मुलींपासून 100 मुलींपर्यंत त्या आज गेलेल्या आहेत. तुम्ही गुगलवरती सुद्धा सर्च करू शकतात. या बुक मधले प्रत्येक कॅरेक्टर तुम्ही गुगलवरती सर्च करू शकतात, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की रिअल स्टोरीज आहेत आणि ह्याच रिअल स्टोरीजचं एक्झाम्पल आपण आपल्या मुलांना देऊ शकतो आणि त्यांना अजून पुढे त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांना आपण इन्स्पायर करू शकतो, मोटिवेट करू शकतो. तर ह्या पुस्तकाच्या ऑथर आहेत ट्विंकल खन्ना, तुम्ही सगळे ओळखतच असाल आणि पुस्तकाचे नाव आहे व्हेन आय ग्रो अप आय वॉन्ट टू बी. व्हेन आय ग्रो अप आय वॉन्ट टू बी. तर म्हणजे काय की मोठं झाल्यावर मला काय बनायचं आहे, ती मुलांची काय स्वप्न असतात लहानपणापासून, आपण आपली सगळीच मुलं स्वप्न बघत असतात. तर म्हणून आज आपल्या मुलांना हे बुक रीड करायला देणं खूपच गरजेचं आहे. तुम्ही जर सर्च केलं हे बुक तर याला खूपच छान रिव्ह्यू सुद्धा लोकांनी दिलेले आहेत. मुलांनाही खूप छान हे बुक आवडलेलं आहे. सुवानी आता एवढी लहान आहे तरी तिला ह्या स्टोरीज रीड करताना खूप मजा येत असते. मी तिला रोज रात्री एक स्टोरी नक्कीच रीड करून दाखवत असते आणि तिला एक्सप्लेन सुद्धा करत असते. सो तिला पर्सनली हे बुक खूपच आवडलं आहे. मी कुठलेही बुक जेव्हा सजेस्ट करत असते तेव्हा मी ते स्वतः अनुभवते, मगच मी तुम्हाला सांगत असते. तर ह्या ज्या ममा कौर आहेत या स्टोरी मधला मी तुम्हाला एक पॅराग्राफ रीड करून दाखवते. Mama Kaur was only 24 when she started unique home for abandoned girls in Jalandhar, Punjab. She knew what it was like growing up without her family because she herself was left at a shelter when she was a little. No mummy, no tuck her in at night, no daddy to play games with.
नो दादी टू स्पॉइल हर विथ लड्डूज वेनेवर शी व्हिजिटेड. जेव्हा मम्मा कौर 24 वर्षाच्या होत्या तेव्हा त्यांनी हे होम स्टार्ट केलं अनाथ मुलींसाठी. त्या स्वतः सुद्धा त्यांना अनुभव होते की आई वडिलांशिवाय कसं जगणं किती कठीण असतं, तर ते दुसऱ्या मुलींना अनुभवायला नको म्हणून त्यांनी मुलींसाठी एक शेल्टर तयार केलं. मुलींना त्यांनी शिकवलं, कशा पद्धतीने त्यांनी मुलींना शिकवलं, कशा पद्धतीने त्यांची होमची ग्रोथ केली, हे तुम्ही सगळं ह्या स्टोरीज मध्ये रीड करू शकतात. तर नेक्स्ट पॅराग्राफ सुहानी रीड करणार आहे. In the beginning, Mama Kaur started unique home with just one room in her house. That's so small, isn't it? Without much money, she struggled to feed and care for every child. But when you do good deeds, people respect you and want to help. First, her neighbors offered to buy groceries and donated. तर जेव्हा सुरुवातीच्या काळामध्ये त्यांनी ते होम स्टार्ट केलं तेव्हा फक्त त्यांनी एका रूम म्हणजे त्यांच्याच घरात एक रूम पासून स्टार्ट केलेलं. मग हळूहळू त्यांची ग्रोथ होत गेली. जेव्हा तुम्ही कुठलंही चांगलं काम करत असतात तर तेव्हा लोक तुमची रिस्पेक्ट करतात आणि तुम्हाला मदत करायला पुढे येतात. तर किती छान आपण ह्या स्टोरी मार्फत मुलांना एक बोध देऊ शकतो, एक त्यांना चांगला गुण देऊ शकतो की आपण जर चांगलं काम केलं तर लोक आपला आपोआप रिस्पेक्ट करतात आणि आपल्याला हेल्प सुद्धा करतात. सो मी तुम्हाला हे बुक रेकमेंड करते आहे. मस्ट बाय करा तुमच्या मुलांसाठी. हे बुक आजच बाय करा. ह्या बुकची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. Amazonवरून तुम्ही हे बुक इझिली मागवू शकतात आणि एवढं एक्सपेन्सिव्ह सुद्धा नाही आहे. आपल्या मुलांना त्यांची स्वप्न पूर्ण करण्यासाठी इन्स्पायर करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून अशा प्रकारची बुक्स तुमच्या मुलांना वाचायला आत्तापासून दिली तर त्यांना वाचण्यात सुद्धा इंटरेस्ट येईल, कारण स्टोरीज त्यांच्या वयाच्या मुलांच्या आहेत. तर मी रोज मुलांसाठी ग्रामरवरती इंग्लिशवरती व्हिडिओज घेऊनच येत असते. पण मुलांना काहीतरी चांगलं रीड करायला देणं, आत्तापासून त्यांना चांगलं काहीतरी चांगल्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट येणं हे खूप गरजेचं आहे. म्हणून मुलांना आत्तापासून बुक रीड करायची सवय लावा, कारण आपल्या मराठीमध्ये म्हणतातच वाचाल तर वाचाल. म्हणून वाचण्याची सवय लावणं आपल्या मुलांना आजच्या मोबाईलच्या काळामध्ये खूप कठीण आहे. म्हणून त्यांना इंटरेस्टिंग बुक द्या की जेणेकरून ते आपोआप वाचतील, इंटरेस्ट घेऊन वाचतील. सो आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जेव्हा तुम्ही हे बुक मागवणार वेन आय ग्रो अप आय वॉन्ट टू बी, तर हे बुक तुम्हाला कसं वाटलं? मॅडम तुम्ही सजेस्ट केलेलं बुक खरंच खूप चांगलं आहे हे मला कॉमेंट थ्रू कळवायला विसरू नका. त्याचप्रमाणे तुम्ही मला इंस्टाग्रामवरती सुद्धा मेसेज करू शकतात. माझ्या इंस्टाग्रामची लिंक सुद्धा खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर ही बुक नक्की मागवा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आणि तिथं क्लिक करा आणि पटकन ही बुक ऑर्डर करा. मला तर हे बुक आवडलंय. तुम्ही ऑर्डर करा, वाचा आणि कसं वाटलं ते कमेंट थ्रू कळवा आणि या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीमध्ये सुद्धा टीनेजर्स असतील तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. आणि जर तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच.